नमस्कार. आज आपण बघणार आहोत ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग. शुगर चेक करायच्या कोणत्या मेथड आहेत? तर एक म्हणजे लॅब टेस्ट. वर्षातून एकदा तरी आपण लॅब टेस्ट केली पाहिजे. कारण कसं आहे, डायबेटीस, बहुतेक सारे जे डायबेटीस आहेत ते लक्षण विरहित आहेत, सिम्पटम्स दिसत नाहीत त्यांचे. तर तुम्ही जर लॅब टेस्ट केली तर त्याच्यातून तुम्हाला डायबिटीस आहे की नाहीये हे लवकर डिटेक्ट होतं आणि डिटेक्ट झाल्यानंतर ते तुम्ही कंट्रोल करू शकता. तर अशा रीतीने आपण लॅब टेस्ट करू शकतो. दुसरं म्हणजे ग्लुकोमीटर. जे आपल्या घरामध्ये आपण ग्लुकोमीटर वापरतो ते वापरून सुद्धा आपण ब्लड टेस्ट करू शकतो, ज्याच्या थ्रू आपल्याला शुगर लेवल आपली कळू शकते. आता आपण लॅब टेस्ट केल्यानंतर साधारण 12 ते 24 तासामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतो. पण जर तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल तर ग्लुकोमीटर हा उत्तम पर्याय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही सेकंदामध्ये रिझल्ट मिळतो. काही लोकांमध्ये शुगर सतत मॉनिटर करायची गरज असते. दिवसातून खूप वेळा शुगर चेक करायला लागते. त्यांची शुगर लो होत असते किंवा सतत फ्लक्च्युएट होत असते. अशा लोकांमध्ये सतत जर आपण प्रिकिंग केलं तर त्यांना ते खूप त्रासदायक ठरतं. तर त्यांच्यासाठी एक नवीन सिस्टम आलेली आहे ज्यामध्ये सतत प्रिकिंग करायची गरज नाही. तर त्या सिस्टमला CGMS म्हणतात. आता CGMS म्हणजे काय? कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम. यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये एक सेन्सर बसवला जातो आणि एका मॉनिटरद्वारे तुम्ही आपली ब्लड ग्लुकोज लेवल डिटेक्ट करू शकता. नमस्कार. आपण ग्लुकोमीटरद्वारे घरच्या घरी ब्लड शुगर लेवल कशी टेस्ट करायची याबद्दल माहिती घेऊया. मार्केटमध्ये ब्लड शुगर लेवल टेस्ट करण्यासाठी खूप साऱ्या मशीन्स उपलब्ध आहेत. त्यापैकी मी काही मशीन्स इथे दाखवत आहे. हे आहे वन टच सिलेक्ट प्लस सिंपल. हे आहे ग्लुको1. हे आहे ॲक्युचेक ॲक्टिव्ह. हे आहे काउंटर प्लस 1 आणि हे आहे ॲक्युश्युअर सिंपल. या व्यतिरिक्तही मार्केटमध्ये खूप साऱ्या मशीन्स उपलब्ध आहेत. आज आपण ॲक्युश्युअर सिंपल या ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टमचा डेमो बघणार आहोत. ब्लड शुगर लेवल टेस्ट करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आता आपण पाहूया. हे आहे सर्जिकल स्पिरिट आणि हा आहे कॉटन. याचा वापर करून तुम्ही हात सॅनिटाईज करू शकता किंवा हे उपलब्ध नसल्यास आपण अल्कोहोल स्वॅबचा सुद्धा वापर करू शकता किंवा यापैकी कोणतीही गोष्ट उपलब्ध नसल्यास आपण साबणाने स्वच्छ हात धुवून घेऊ शकता. हा आहे प्रिकिंग करण्यासाठी पेन आणि या आहेत लॅन्सेट. या आहेत ब्लड ग्लुकोज टेस्ट स्ट्रीप आणि हे आहे ग्लुकोमीटर. आता आपण या ग्लुकोमीटर मशीनचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण या पेनामध्ये या लॅन्सेट इन्सर्ट करूया. हे पेन अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. ही लॅन्सेट अशा पद्धतीने बसवायची आहे. त्यानंतर हे जे टोक आहे ते ट्विस्ट करून अशा पद्धतीने निडल बाहेर काढायचे आहे. त्यानंतर हा पेन बंद करून घ्यायचा आहे. हा पेन वापरण्यासाठी रेडी आहे. अशा प्रकारे पेन रेडी झाल्यानंतर या ज्या लाईन्स तुम्हाला दिसतायत हे तुम्हाला कितपत खोलवर प्रिक हवंय त्यासाठी आहेत. तुम्हाला जर जास्त डीप प्रिक हवा असल्यास तुम्ही जास्त नंबरवर ठेवू शकता. साधारणतः 3 ते 4 नंबरवरती नॉर्मल प्रिकिंगची रेंज आहे. आता या ग्लुकोमीटर मध्ये आपण या टेस्ट स्ट्रीप इन्सर्ट करणार आहोत.
अशा पद्धतीने आपण स्ट्रिप काढलेली आहे आणि याचा जो एरो आहे त्या दिशेने ही इन्सर्ट करायची आहे. आता हे ग्लुकोमीटर टेस्टिंग साठी रेडी आहे. आता आपण या स्पिरिटने हात सॅनिटाइज करून घ्यायचे. त्यानंतर हा पेन आहे याने प्रिक करायचा आहे. आणि हे ब्लड जे आलेलं आहे या टिप वरती लावायचं आहे. तर 8 सेकंदामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळेल. आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे. तर तुमची नॉर्मल किंवा ऑप्टिमल ब्लड शुगर लेवल जी आहे ती फास्टिंग मध्ये 80 to 100 mg पर डेसिमीटर असली पाहिजे. आणि जेवणानंतर 2 तासाने ही शुगर तुमची 120 to 140 mg पर डेसिमीटर असली पाहिजे. तेव्हा त्याला नॉर्मल किंवा ऑप्टिमल ब्लड शुगर असं म्हटलं जातं. ही शुगर प्री डायबेटिक पेशंट मध्ये 101 to 125 पर्यंत फास्टिंग शुगर लेवल असते. आणि जेवणानंतर 2 तासाने ही शुगर लेवल त्यांची 140 to 199 पर्यंत जाते. आता प्री डायबेटिक म्हणजे काय? म्हणजे सध्या तरी त्यांना डायबेटीस नाहीये, पण त्यांनी जर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिलं नाही, एक्सरसाइज केला नाही, तर पुढे जाऊन इन फ्युचर त्यांना डायबेटीस होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. डायबेटीस पेशंट मध्ये ब्लड शुगर लेवल ही बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असते. जसं की त्यांचं एज किती आहे, त्यानंतर त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, किंवा त्यांना किती वर्षापासून डायबेटीस आहे, यानुसार त्यांची ब्लड शुगर लेवल ठरते. मोस्टली डायबेटीस पेशंट मध्ये फास्टिंग ग्लुकोज लेवल ही अबव 126 असते. आणि पोस्ट लंच किंवा पोस्ट डिनर जेवणानंतर 2 तासांनी त्यांची शुगर 200+ असते. या ज्या लॅन्सेट आणि या ज्या टेस्ट स्ट्रीप आपण वापरणार आहोत त्या सिंगल यूज आहेत, म्हणजे एकदाच वापरायच्या आहेत. त्या निडलचा वापर झाल्यानंतर डायरेक्ट डस्टबिन मध्ये न टाकता या पद्धतीने टाकायचे आहे. अशा पद्धतीने आपण ग्लुकोमीटरचा वापर करून घरच्या घरी शुगर टेस्ट करू शकतो.